तर नमस्कार मंडळी. तर विश्वा व जानू करणार लग्न. तर आता जयंत कानिटकरचा खरा चेहरा आला सर्वांसमोर. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की ह्या जयंतने आपल्या जानूला जंगलात ज्या प्रकारे घेऊन गेलेला असतो, त्याच्यानंतर त्याला वाटतं की तो जानूकडून सगळं काही खरं सत्य जाणून घेईल आणि जानू पण वेड्यासारखं त्याला खरं सगळं सत्य सांगते आणि सांगते की माझी मेमरी कधी रिटर्न आली होती आणि जयंत कानिटकर तो काय काय केलं त्या सगळ्या गोष्टी आता जानू जयंतला सांगते. त्यावेळेस मात्र जयंत एवढा प्रचंड भडकतो, चिडतो आणि त्याला एकच गोष्ट जाणवते. त्याला वाटतं की काही जरी झालं तरी ही जानू माझं सत्य सगळ्यांसमोर घेऊन येईल, त्याच्यामुळे ह्या जानूला इकडेच संपवणं माझ्यासाठी महत्त्वाचं ठरेल. पण मित्रांनो, एक कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. कारण तुम्हाला माहितीच असतं की आता सिद्धूला देखील सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात आणि आपल्या विश्वाने बरं झालं सिद्धूला सगळं काही सत्य सांगितलं. त्याच्यामुळे सिद्धू देखील आता जानूला आणि जयंतला शोधण्यासाठी गेलेला असतो. तर पुढे आपला विश्वा आता जानूला जयंतच्या ताब्यातून सोडवताना तुम्ही पाहाल तर सिद्धूला हे सत्य माहीत असतं, पण सिद्धू म्हणतो की जयंतचा पर्दाफाश आपण असा करू शकत नाही, त्यासाठी आपल्याकडे खूप सारे भक्कम पुरावे हवेत. तर आता जयंतला एक गोष्ट तर जाणवलेली असते की ही जानू माझा कधी पण पर्दाफाश करू शकते, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून मी आता ह्या जानूच्या तावडीतून वाचू शकेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या मुलानेच कसा त्यांना सगळ्यात मोठा धोका दिला आणि ज्या प्रकारे संतोषने त्या फॅक्टरीला आग लावलेली असते, त्याच्यानंतर मात्र ह्या संतोषने केलेला जो मूर्खपणा असतो तो सगळा काय आता दळवींच्या लोकांच्या अंगलट आलेला असतो. आणि मी तुम्हाला आधी पण बोललेलो की ह्या दळवींच्या लोकांमुळे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्याला किती त्रास होतो, त्याच प्रकारे पुढे आता भावनाला पण त्रास होताना तुम्हाला पाहायला भेटेल. तर दुसरीकडे बिचारा वेंकी आता त्या संकटातून तर वाचतो, पण हे सगळं झालं कोणामुळे मित्रांनो? हे सगळं दळवींच्या लोकांमुळे झालं. तर दुसरीकडे मित्रांनो, आता विश्वा आणि जानूचं लग्न कसं होणार हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल. तर पुढे आता जयंत कानिटकर ठरवतं की काही जरी झालं, जर जानूने माझं सत्य जगासमोर आणायचा प्रयत्न केला, तिच्या आईबाबांसमोर आणायचा प्रयत्न केला, तर जयंत म्हणतो की मी माझा हुकमी एक्का बाहेर काढतो. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर जानू पण घाबरते. जानू म्हणते की कोणता तुझा हुकमी एक्का असा आहे? तो म्हणतो की जानू, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बाबांनी एक फॅक्टरी ओपन केलेली आहे आणि त्या फॅक्टरीला आता आग पण लागली, तुला माहीत असेल. आणि त्या फॅक्टरीला सगळे काही पैसे कोणी दिलेत तुला माहिती आहे का? ते पैसे मी दिलेत. आणि जर तू माझं सत्य जगासमोर आणायचा प्रयत्न केला आणि जर तू मला सोडून जाण्याचा प्रयत्न केला, तर तुझ्या आईबाबांना मी असं रस्त्यावरती आणायला मला 2 मिनिट पण लागणार नाही. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. मी तुम्हाला सुरुवातीपासून एक गोष्ट सांगत होतो की ह्या दळवींच्या लोकांनी केलेली ही सगळ्यात मोठी चूक असते की फॅक्टरीसाठी जे काही जयंतकडून पैसे घेतलेले असतात ना, याबाबतचं खरं सत्य ना लक्ष्मीला माहीत आहे ना कोणालाच माहीत असतं. फक्त हे सत्य श्रीनिवास आणि सोबतच मात्र तुम्हाला माहिती आहे की जयंतमध्ये ही डील झालेली असते. आणि त्याच्यानंतर हे सत्य कोणाला का माहीत नसतं? कारण की जयंत खूप हुशार असतो आणि जयंत ठरवतो की जानू मला सोडून जाऊ शकत नाही आणि जर जानूने निर्णय घेतलाच मला सोडून जायचा, तर ह्या जानूला तर मी काही सोडत नसतो आणि जानू मला सोडून कधी जाणारच नाही. कारण की मी जर तिच्या आईबाबांना त्रास दिला तर ती माझ्यापासून दूर जाऊ पण शकत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो आपली जानू आता भयंकरपणे अडकलेली असते. तिला नीट समजत नसतं की आता नेमकं काय करावं. आणि मी तुम्हाला आधी पण बोललेलो की ह्या जानूच्या चुकीमुळे तुम्हाला एक गोष्ट तर कन्फर्म पाहायला भेटणार आहे मित्रांनो, की एकीकडे मात्र हा जयंत ह्या जानूला त्रास पुन्हा देणार आहे. आणि ह्या जानूने सगळ्यात मोठा मूर्खपणा हाच केला की जंगलामध्ये जयंतला सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. तिच्या मेमरी रिटर्न येण्यापासूनचं A to Z सत्य आता जयंतला समजलेलं असतं. त्याच्यामुळे जयंत ठरवतो की जानूला जो जो मदत करेल त्या सगळ्याला तो संपवणार. पण बिचारा आपला विश्वास पुढे आता ह्या जयंतला चांगला तुडवतो, पण ह्याच्या बदल्यामध्ये आता जयंत देखील विश्वावरती जीवघेणा हल्ला करताना पाहायला भेटेल. तर दुसरीकडे आता सिद्धू समोर देखील जयंतचा खरा चेहरा आलेला असतो. तर पुढे पाहायला भेटेल की तुम्हाला ह्या जयंतच्या विरोधात सगळे काही पुरावे सिद्धू, विश्वा हे सगळेजण पुरावे गोळा करतात आणि जयंतला आता चक्क पोलीस कोठडीत देखील घेऊन जातात. म्हणजेच ह्या जयंतला पुढे अटक होताना पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर ह्या दळवींच्या लोकांचे डोळे उघडताना पाहायला भेटतील. पण मित्रांनो खूप सारा टायमिंग जाणार यामध्ये आणि या सगळ्यांमध्ये परत दळवींचे लोक अडकणार आहेत आणि त्या दळवींच्या लोकांमुळेच आता परत जानू आणि जयंत हे एकत्र राहण्याचे पण चान्स वाढत आहेत. पण पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट तर हाच आहे की विश्वा आणि जानू लग्न पुढे करतात. कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या विश्वाचं जीवापाड प्रेम असतं जानूवरती, पण दुसरीकडे मात्र विश्वाच्या बाबांचा या लग्नाला पूर्णपणे विरोध असणार आहे. याला काही वादच नाही मित्रांनो, कारण की लक्ष्मीची कोणती जरी गोष्ट असेल तरी देखील मात्र विश्वाच्या बाबांना त्या गोष्टीचा प्रचंड राग येतो, हे तुम्ही नीट पाहिलंच असेल. तर आता बघूया, एकीकडे मात्र विश्वाचे बाबा, एकीकडे विश्वा जानूचं लग्न, तर दुसरीकडे जयंत कानिटकरला अटक. आता खूप सारे असे भयंकर ट्विस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पण आता सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट तर तुम्ही हाच पाहाल की मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल की ज्यावेळेस मात्र आपला सिद्धू पण जयंत कानिटकर बाबतचं सत्य बाहेर सांगायला जातो लक्ष्मी श्रीनिवासला, त्यावेळेस मात्र त्यांचा देखील आपल्या सिद्धूवरती विश्वास बसत नाहीये. म्हणजेच मित्रांनो आता काय बोलू आणि काय नाही हेच काही कळणार. तर तुम्ही कमेंट नक्की करा. आपण पुढचा व्हिडिओ पुढच्या तुमच्या आवडत्या टॉपिकवरती बनवूया आणि तुम्हाला नेमकं काय बदल हवे, तुम्हाला काय काय गोष्टी आवडत नाही आणि काय काय गोष्टी आवडतात त्या नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि सजेस्ट करू शकता. आपण त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, नवीन चॅनल आहे. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.